हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे गायत्री. चला, आजची दिवसाची सुरुवात झाली माझी देवपूजाने. हे ना बघा, मी खूप सुंदर अशी ही फुलं आणली होती. बघा, तुम्ही बघू शकता, वेण्या, गजरा, खूप सुंदर सुंदर अशी फुलं आणली होती आणि मी देवारं असं एवढं छान फुलांनी सजवलं. मला हे खूप आवडतं, कारण याच्याने मन हे ना खूप प्रसन्न होतं, छान पण वाटतं. पण झाली होती मला आज घाई. मी फटाफट किचन साईडला आली. आता काय बनवायचं हे बघा, इकडे चालला आहे माझ्या मुगाच्या डाळीचा भात. याच्यात मी तांदूळ, इंद्रायणी तांदूळ वापरलेत आणि म्हटलं बनवायचं काय, म्हणून डाळ भात तर नेहमी नेहमी बनवतो, म्हणून आज मुगाच्या डाळीचा भात आणि कढी बनवूया. हे बघा, एकदम साध्या पद्धतीने कढी बनवायचं चाललेलं माझं. इकडे 2 चम्मच बेसन घेतला, चिमूटभर हळद टाकली आणि अर्धा लिटर हे ताक टाकलं. आमच्या इथे इझिली असं ताक दही भेटून जातं, म्हणून पटकन म्हटलं चला तेच बनवूया. आणि हे बघा, इथे फोडणी घातली मी. राई, जिरं आणि थोडं हिंग टाकून देते. तेल टाकलं 1-2 पळी आणि व्यवस्थित त्याला म्हणजे फ्राय होण्यासाठी व्यवस्थित. आणि कढीपत्ता आणि 1 मिरची अशी कापून टाकली होती, कारण मला साधंच बनवायचं होतं, म्हणून 1च मिरची टाकली. आणि 2-3 लसूण असे लगेच त्याच्यात असे 2-3 पाकळ्या अशा टाकल्या. आणि इकडे बघा, याच्यात जेवढं आपल्याला कढीला लागतं आपल्या तेवढं मीठ टाकलं मी. आणि त्याच्यात थोडं हिरवी अशी म्हणजे कोथिंबीर होती, ती कापून अशी टाकून दिली. थोडंसं पाणी पण टाकून दिलं. आणि हे बघा, याच्यात मी लगेच अशी फोडणी घालून टाकते फोडणीला व्यवस्थित. आणि बघा, इकडे माझी ही कढी ऑलमोस्ट रेडी होण्यात येते. तिला थोडं उकळ आलं की बंद करीन. आणि इकडे बघा, हा माझा मुगाच्या डाळीचा भात झाला आहे. आणि हे बघा, एकदम मस्त आणि इंद्रायणी तांदूळाचा सुगंध सुटला आहे. आणि इकडे बघा, ही कढी ही माझी अशी मस्त घट्ट घट्ट रेडी झाली. आणि हे बघा, इकडे ना तुम्हाला दाखवते, इकडे चहाही माझा रेडी झाला होता. ऑलमोस्ट माझे म्हणजे फटाफट झालेत कामं टायमाच्याप्रमाणे, नाही तर मला वाटलं आज खूपच उशीर होणार. हा बघा, चहा आईसाठी ओतला आहे. इकडे गणपती बाप्पा मोरया. भेटूया उद्याच्या ब्लॉगला. बाय.